अध्ययन आणि अध्यापन या पेपरमध्ये कोर्स क्रमांक 4 आणि युनिट नंबर 5 त्याच्यातला ब मुद्दा अध्यापनाचे आकलन। या पेपरमध्ये ब मुद्द्यामध्ये आपण बघणार आहोत लेव्हल्स ऑफ टीचिंग म्हणजेच अध्ययन स्तर। अध्ययन स्तरामध्ये आपल्याला स्मृती स्तर हे 3 प्रकारचे दिसून येतात। एक चिंतन स्तर, बौद्धिक स्तर आणि स्मृती स्तर। अध्यापन स्तरामध्ये ग्याने यांच्या 8 स्तरांचा विचार केला तर त्यांनी अध्ययनाचे संकेत, उद्दीपक प्रतिसाद अध्ययन, शृंखला अध्ययन, शब्द साहचर्य अध्ययन, गुणित भेदाभेदन अध्ययन, संबोध अध्ययन, तत्वांचे किंवा नियमांचे अध्ययन, समस्या उकल हे अध्ययनाचे 8 प्रकार किंवा स्तर सांगितले आहेत। या स्तरानुसार अध्यापन करावे लागते। उद्दिष्टानुरूप अध्यापन हे बदलत जाते। त्यामुळे मानसशास्त्रज्ञ, शिक्षण तज्ञांनी या सर्वांचा विचार करून अध्यापनाचे वर सांगितल्याप्रमाणे 3 स्तरामध्ये वर्गीकरण केलेले आहे। या स्तरांचे महत्त्व आपल्याला पुढील आकृतीवरून अधिक स्पष्ट होण्यास मदत होते। अध्यापनाच्या स्तरामध्ये स्मृती स्तर, बोध स्तर आणि चिंतन स्तर या 3 स्तरामध्ये त्याचं विभाजन झालेलं आहे। आणि पूर्वी म्हणजे स्मृती स्तराला हे त्रिकोणाच्या पायाकडे स्थान होतं आणि चिंतन स्तर जो आहे हे त्रिकोणाच्या टोकाकडे होता आणि मधल्या स्तरावरती बोध स्तर आहे। पण स्मृती स्तराचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी फक्त कमीत कमी विचार असलेला किंवा विचारहीन स्तर आहे आणि या पातळीवरती फक्त आठवण्याची आणि ओळखण्याची क्रिया होत असते। बोध स्तर या ठिकाणी काहीसा विचार केला जातो म्हणून याला विचारयुक्त स्तर म्हटलेला आहे। आणि चिंतन स्तर जो आहे या ठिकाणी अतिविचारयुक्त स्तर आहे। खूप विचार केला जातो पण तो टोकाकडे आहे आणि याला लिस्ट थॉटफुल, थॉटफुल आणि मोस्ट थॉटफुल हे आपल्याला स्तर या ठिकाणी दिसून येतात। आता अध्यापन स्तराविषयी मॉरिस एल बिग्गी असे म्हणतात की स्मृती स्तरावरून विद्यार्थ्यांना चिंतन स्तरापर्यंत नेणं हाच अध्यापनाचा मुख्य हेतू आहे। टीचिंग लर्निंग सिच्युएशन्स मे बी क्लासिफाईड ऑन अ continuum which range from least thoughtful to most thoughtful modes of operations। यामध्ये अध्यापनाचे स्तर आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येतील। सुरुवातीला असणार आहे स्मरण पातळीवरील अध्यापन, त्याच्यानंतर आकलन पातळीवरील अध्यापन आणि वरच्या पातळीवर म्हणजे टोकाकडे जे आहे ते विमर्शी किंवा चिंतन पातळीवरील अध्यापन। स्मृती स्तरावरील शिक्षण, मेमरी लेव्हल्स ऑफ टीचिंग। स्मृती स्तरावरील शिक्षण हे निम्न स्तरावरील शिक्षण मानले जाते कारण यातील अध्ययन स्मृतीच्या आठवणींच्या मदतीने टिकते। अध्यापनाची प्रारंभिक अवस्था म्हणजे स्मृती स्तरावरील अध्यापन होय। या अवस्थेला विचाररहित अध्ययन असेही म्हणतात। यामध्ये एखादी संज्ञा, नियम, तथ्ये, सूत्रे ही पाठांतर करून स्मृती कक्षात साठविण्याचा प्रयत्न केला जातो। हे स्मृती कक्ष तात्कालिक व दीर्घकालीन असतात। योग्य वेळ देऊन संज्ञेचे आकलन केले असेल तर ते शिक्षण दीर्घकालीन स्मृती कक्षात साठवले जाते। अन्यथा त्याची साठवणूक तात्कालिक स्मृती कक्षात केली जाऊन कालांतराने तो घटक विस्मृतीमध्ये जातो। अशा अध्ययनाला मॉरिस एल बिग्गी टिकाऊ नसलेले शिक्षण म्हणतात। या स्तरावरील अध्ययन हे पाठांतराशी निगडीत असते। या स्तरावरील अध्ययनाची यशस्वीता विद्यार्थ्याने किती कुशलतेने अध्ययन घटक स्मृती कक्षात म्हणजेच तात्कालिक आणि दीर्घकालीन स्मृती कक्षात ते ठेवू शकतात यावर अवलंबून आहे। यानंतर मॉरिस एल बिग्गी यांनी स्मृती अध्ययन स्तराची आणखी एक व्याख्या स्पष्ट केलेली आहे, परंतु ती दीर्घकालीन स्तराशी निगडीत आहे आणि ती व्याख्या आपल्याला अशी सांगता येते। वर्गातील अध्ययन अध्यापन प्रक्रियेत माहितीचे स्मरण करण्यावरच भर दिला जातो। यामध्ये विद्यार्थ्यासमोर
माहिती, तथ्ये, विषयांश अशा प्रकारे सादर केला जातो ज्यामुळे तो स्मरणात चांगल्या प्रकारे ठेवल्यास मदत होऊन विद्यार्थी ही माहिती जास्तीत जास्त काळ लक्षात ठेवून गरजेनुरूप आठवतो. यानंतरचा पुढचा मुद्दा आहे स्मरण. आठवण्याच्या क्रियेला स्मरण असं म्हणतात. अध्ययनाच्या भागामध्ये स्मरण विस्मरण घटक आपण सविस्तरपणे अभ्यासलेला आहे. तरी सुद्धा काही स्मरणाच्या व्याख्या आपण या ठिकाणी पाहू शकतो. मतानुभवांचे पुनरुज्जीवन म्हणजे स्मरण होय, ही स्टाउट यांनी व्याख्या केलेली आहे. स्मरण म्हणजे धारणा शक्ती. एडगेल यांनी ही व्याख्या केलेली आहे. पूर्वानुभव बोधावस्थेच्या पातळीवर येणे म्हणजे स्मरण होय. मॅकडुगल यांनी ही व्याख्या केलेली आहे. यावर आधारित तुम्हाला व्याख्येवर आधारित म्हणजे एमसीक्यू विचारला जाऊ शकतो. यानंतरचा पुढचा मुद्दा आहे स्मरणाचे घटक. तर स्मरणाचे घटक ग्रहण म्हणजे लर्निंग, धारणा म्हणजे रिटेन्शन. या धारणेचे पुन्हा दोन प्रकार आहेत. प्रत्यावहन म्हणजे रिकॉल आणि प्रत्याभिज्ञा म्हणजे रेकग्निशन. तर हे स्मरणाचे प्रामुख्याने घटक असल्याचं दिसून येतं. आणि अध्ययनाच्या भागामध्ये ग्रहण, धारणा, प्रत्यावहन, प्रत्याभिज्ञान याविषयी आपण माहिती घेतलेली आहे. त्यामुळे धारणा म्हणजे काय, प्रत्यावहन म्हणजे काय, म्हणजे रिकॉल म्हणजे काय, रेकग्निशन एखाद्याला ओळखणं म्हणजे काय, ही माहिती तुम्ही अध्ययनाचा जो घटक आहे त्याच्यामध्ये घेऊ शकता. पुढचा मुद्दा आहे स्मरण पातळीवरील उद्दिष्टे. यामध्ये विद्यार्थ्यांनी ज्ञान पातळीवरील उद्दिष्टे साध्य करणे आवश्यक आहे. यामध्ये त्यांना शब्दांचे अर्थ, संज्ञा, सूत्रे, नियम, वाक्प्रचार, म्हणी सांगता आल्या पाहिजेत किंवा आठवल्या पाहिजेत. ज्ञानप्राप्तीचा हेतू पाठ करणे आहे हे विद्यार्थ्यांना समजले पाहिजे. विद्यार्थी जो भाग पाठ करतो तो त्याच्या स्मृतीत राहतो, साठवण्यास मदत करतो. यानंतर केलेल्या ज्ञानाचा आवश्यकतेप्रमाणे उपयोग करायला लावणे, विद्यार्थ्यांचे लक्ष मुख्य विषयावर केंद्रित करणे, ज्ञानक्रमाने विद्यार्थ्यांसमोर मांडणे जेणेकरून ते त्यांना स्मरणात ठेवायला सोपे जाते. आता स्मरण पातळीवरील अध्यापनाचं स्वरूप कसं आहे ते आपण बघूया. तर आपण बघूया स्मरण पातळीवरील अध्यापनाचं स्वरूप. तर स्मरण पातळीवरील अध्यापनाचं स्वरूप हे विषय ज्ञानाचं स्वरूप आणि सादरीकरण. याच्यामध्ये आपण जो विषय शिकवणार आहोत त्या विषयाचं स्वरूप कसं आहे, त्या विषयाची संरचना ही अध्यापकाला माहीत असणं गरजेचं आहे आणि विषयाप्रमाणे त्याला तो विषय विद्यार्थ्यांच्या पुढे प्रस्तुत करता आला पाहिजे. म्हणजे ज्या विषयाला कथनाची जोड आहे, इतिहासासारखा विषय असेल तर त्याला उत्तम कथनाची जोड देऊन त्या विषयाचं सादरीकरण केलं पाहिजे. गणित विषय असेल तर त्याला उद्गामी अवगामी पद्धतींचा वापर करून, समस्या निराकरण पद्धतीचा वापर करून उदाहरणं जास्तीत जास्त सोडवून त्या विषयाचं सादरीकरण केलं पाहिजे. भूगोल सारखा विषय आहे, विज्ञान सारखा विषय आहे तर नकाशाचा वापर करून, प्रयोगांचा वापर करून, प्रयोगाचं सादरीकरण करून, दिग्दर्शन करून त्या विषयाचं सादरीकरण करण्याचा शिक्षकाने, अध्यापकाने प्रयत्न केला पाहिजे. त्याच्यानंतर तो विषय सादर करत असताना शिक्षकाची भूमिका ही विषय निहाय ठरणार आहे. मराठीचा, इतिहासाचा शिक्षक असेल तर कोणत्या गोष्टी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. समजा एखाद्या कवीची कविता शिकवायची असेल तर त्या कवीचा फोटो दाखवला पाहिजे, त्या कवीचा जन्म कधी झाला, त्यांचं शिक्षण कुठे झालं, त्यांचं मूळ गाव काय, ही जी प्राथमिक माहिती आहे ती सादरीकरण करण्याची शिक्षकाची भूमिका असली पाहिजे. विज्ञानचा शिक्षक असेल तर त्यानं जास्तीत जास्त साहित्य विद्यार्थ्यांना पुरवलं पाहिजे. किंबहुना आता फूल, पान, खोड ही रचना जर शिकवायची असेल तर ती वर्गात न शिकवता मुलांना प्रत्यक्ष त्या झाडाच्या ठिकाणी नेऊन पानांच्या रचना कशा आहेत, पानांचे प्रकार कसे आहेत, खोडाची रचना कशी आहे, फुलाची रचना कशी आहे हे प्रत्यक्ष तिथं नेऊन त्यांना दाखवलं पाहिजे. अशा पद्धतीची शिक्षकाची भूमिका असली पाहिजे. विद्यार्थी भूमिका यामध्ये आपल्याला अशी सांगता येईल की जेवढं
विद्यार्थ्याला ज्ञान संपादन करता येईल तेवढं ज्ञान त्यानं संपादन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि याला त्यानं कृतीची जोड दिली पाहिजे. म्हणजे जेवढं त्याला निरीक्षण करता येईल डोळ्यांच्या माध्यमातून त्यानं निरीक्षण केलं पाहिजे, जेवढा त्याला काही प्रयोग करून काही कृती करून हाताला सराव देता येईल तेवढा त्यानं हाताला सराव दिला पाहिजे. आणि स्वयंशिस्त ही या ठिकाणी महत्वाची आहे. प्रेरणेचं स्वरूप आपल्याला असं सांगता येईल की प्रेरणा आपण दोन प्रकारची सांगितलेली आहे, आंतरिक प्रेरणा आणि बाह्य प्रेरणा. बाह्य प्रेरणेमध्ये शिक्षक त्याला शाबासकी देतो, बक्षिसी देतो, शिक्षा करतो, परंतु या सगळ्यांच्या पेक्षा आंतरिक प्रेरणा महत्वाची आहे. विद्यार्थ्याला स्वतःला वाटलं पाहिजे की हा घटक जो आहे किंवा ही जी माहिती आहे किंवा हा जो प्रयोग आहे हा आपण स्वतः केला पाहिजे. मूल्यमापनाची साधनं ही त्या घटकावरती अवलंबून राहतात, परंतु आताची प्रचलित मूल्यमापनाची साधनं जर आपण म्हटलं तर संकल्पना चित्रण हा प्रसिद्ध प्रकार आहे आणि हा प्रत्येक विषयासाठी आपल्याला वापरता येतो आणि त्या साधनामुळं संपूर्ण संकल्पना आपल्याला विद्यार्थ्याला अवगत करून देता येते. म्हणून या संकल्पना चित्रणाचा मूल्यमापन साधन म्हणून आपल्याला उपयोग करून घेता येईल. अध्यापन पद्धती ही विषय निहाय ठरते. काही ठिकाणी आपल्याला व्याख्यान पद्धतीचा वापर करावा लागेल, काही ठिकाणी कथन दिग्दर्शन पद्धतीचा वापर करावा लागेल. गणित विषय असेल तर उद्गामी अवगामी म्हणजे आधी उदाहरण सांगून नियम प्रस्थापित करायचा किंवा आधी नियम सांगून उदाहरण सोडवायचं. समस्या निराकरण पद्धती या अनेक पद्धती आपल्याला विषयानुरूप वापरता येतील. आता प्रतिमान जे आहे आणि या सगळ्यामध्ये एक मुद्दा मी ठेवलेला आहे, कार्यनीती. ही कार्यनीती सराव कार्यनीती आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना सराव हा जास्तीत जास्त दिला पाहिजे. तो देत असताना विद्यार्थ्यांचं पूर्वज्ञान जागृत केलं पाहिजे, त्याचं संघटन केलं पाहिजे आणि विद्यार्थ्यांना विषयासंदर्भात असणाऱ्या ज्या प्रतिमा आहेत, मग त्या शाब्दिक असतील अशाब्दिक असतील प्रतिमा, तर त्या आपण दृढ करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. विद्यार्थ्यांना शाब्दिक अशाब्दिक अनुभव आपण दिले पाहिजेत आणि स्मृती सहाय्यक उजळणीचा वापर केला पाहिजे. आणि ते करत असताना ज्या क्लुप्त्या आहेत त्या क्लुप्त्यांचा आपण विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त सराव देणं या कार्यनीतीमध्ये आवश्यक आहे. आणि अशा पद्धतीचं हे स्मरण पातळीवरील अध्यापन स्वरूप आहे. आणि हे जे प्रतिमान आहे स्मरण पातळीवरील अध्यापनाचं प्रतिमान हार्बार्ट यांनी मांडलेलं आहे आणि याचा उद्देश बिंदू आहे स्मरण पातळीवरील अध्यापनाचा भर हा केवळ माहिती मिळवणे हा असतो. यामध्ये तथ्यांविषयी माहिती पुरविणे, शिकवलेले लक्षात ठेवणे, शिकवलेला भाग आठवणे, त्याचे पुनर्सादरीकरण करणे या सर्व बाबी उद्देश बिंदूमध्ये येतात. दुसरा मुद्दा आहे संरचना. याला सिंटॅक्स असं म्हणतो प्रतिमानाचा. प्रत्येक प्रतिमानाचा पदबंध किंवा संरचना ही ठरलेली असते. हार्बार्टने स्मरण पातळीवरील प्रतिमानाचा 5 पायऱ्या सांगितलेल्या आहेत. याच्यामध्ये पहिली पायरी आहे तयारीची. याच्यामध्ये हेतुकथन केलं जातं, पूर्वज्ञानावर आधारित प्रश्न विचारले जातात, ज्ञानग्रहणासाठी जिज्ञासा जागृती केली जाते आणि फळ्यावरती घटकाचं नाव लिहिलं जातं. त्याच्यानंतरची दुसरी पायरी आहे सादरीकरण. कथन केल्यानंतर प्रस्तुत विषय आपण मुलांपुढे कसा सादर करणार आहोत, त्याच्यासाठी आपण कोणत्या प्रकारची प्रेरणा देतो, अंतर्गत प्रेरणा जागृत करतो का बाह्य प्रेरणेचा वापर करतो, स्वयं अध्ययनाच्या संधी त्यांना उपलब्ध करून देतो, त्यांच्याकडून माहिती काढून घेतो का प्रश्न विचारून, पूर्वज्ञान जागृत करतो का नवीन ज्ञानाशी त्यांचा सहसंबंध प्रस्थापित करतो, या सर्व बाबींचा सादरीकरणामध्ये समावेश होतो. यानंतरची तिसरी पायरी आहे साहचर्याची तुलना. साहचर्य नाव हे हार्बार्टने दिलेले आहे. धडा स्पष्ट केल्यावर विचार करायला लावून नवीन ज्ञान आणि जुने ज्ञान यांच्यामध्ये तुलना करायला लावणे, म्हणून याला साहचर्याची तुलना या पायरीला नाव दिलेलं आहे. चौथी पायरी आहे सामान्यीकरण. हार्बार्टने याला सिस्टीम नाव दिलेले आहे. तत्वे नियम यांच्या रचना विद्यार्थी यामध्ये करत असतात. आणि शेवटची पायरी आहे यातली म्हणजे पदबंध जो आहे, सिंटॅक्स जो आहे प्रतिमानाचा, यातली शेवटची पायरी उपयोजन. सदर पायरी अध्यापनाची शेवटची पातळी असून यामध्ये संपादित केलेले नवीन ज्ञान नवीन परिस्थितीत वापरले जाते, निरीक्षण केले जाते, प्रश्न विचारून ज्ञानाची तपासणी केली जाते. सदर तपासणी प्रश्न विचारून अथवा नवीन संधी निर्माण करून दिल्या या ठिकाणी जात असतात.
यानंतरची तिसरी पायरी आहे सामाजिक प्रणाली। या पातळीवर शिक्षक हा मुख्य भूमिकेत असतो। शिक्षक विद्यार्थ्यांचे वर्तन नियंत्रित ठेवतात। शिक्षक कृतीशील असतो, तसेच विद्यार्थी निष्क्रिय भूमिकेत असतो। यामध्ये शिक्षकाचे कार्य विषयाची माहिती देणे, विद्यार्थी वर्तन नियंत्रित ठेवणे, प्रेरणा देणे। थोडक्यात काय, स्मरण पातळीवरील अध्यापनात शिक्षकाचे स्थान महत्वाचे असून विद्यार्थी दुय्यम भूमिकेत असतो। या पातळीवर विद्यार्थी शिक्षकाच्या कृतीचे आदर्श मानून अनुकरण करत असतात। यानंतरची चौथी पायरी आहे सहाय्यभूत प्रणाली। यामध्ये घोकंपट्टी पाठांतरावर भर दिलेला असल्याने मूल्यमापन हे लेखी तोंडी परीक्षा घेऊन केले जाते। या पातळीवरील प्रश्नांचे स्वरूप हे वस्तुनिष्ठ किंवा दीर्घोत्तरी असते। पातळीवरील अध्यापनाचे फायदे: 1. लहान वयोगटातील मुलांसाठी हे उपयुक्त आहे। तसेच कमी वेळेत सुव्यवस्थित क्रमबद्ध पद्धतीने ज्ञान प्राप्त करणे स्मृती स्तरावरील शिक्षणाद्वारे शक्य होते आणि सहज अध्ययन होत असते। आता जसे ह्याचे काही फायदे होते तसेच ह्याच्या काही मर्यादा पण आहेत केंद्रीत पातळीवरील अध्यापनाच्या। स्मृती स्तरावरील अध्यापन वास्तव परिस्थितीत उपयुक्त ठरत नाही। शिक्षण प्रक्रिया शिक्षक केंद्रित विषय केंद्रित असल्याने आंतरक्रियांना स्थान राहत नाही। पाठांतरामुळे विद्यार्थ्यांना अध्ययनात उत्साह वाटत नाही। शिक्षक प्रमुख भूमिकेत असल्याने वर्गातील वातावरण नीरस यांत्रिक असते। नंतर आकलन स्तरावरील अध्यापन आपण पाहूया। स्मरण पातळीवरील अध्यापनाच्या तुलनेत आकलन पातळीवरील अध्यापन हे उच्च पातळीवरील व अधिक विचारयुक्त मानले जाते। या पातळीवर पाठांतराला फाटा दिलेला असून निष्कर्ष काढणे, सामान्यीकरण करून नियम सिद्धांत काढणे व ग्रहण करणे या बाबींचा समावेश होतो। व्यावहारिक जीवनात त्यांचा उपयोग करण्यासाठीही हे मदत करते। या स्तरावरील शिक्षणातून आकलन, उपयोजन, सामान्यीकरण करता येणे या पातळीवर ज्ञानाचा व्यावहारिक पातळीवर उपयोग वाढविला जातो। यानंतर आपण आकलनाची व्याख्या समजून घेऊया। अंडरस्टँडिंग इज अ स्टेट इन विच इन्फॉर्मेशन हॅज बीन assimilated and can be associated with other knowledge. एन्सायक्लोपीडिया डिक्शनरी ऑफ एज्युकेशन मध्ये ही व्याख्या दिलेली आहे। अर्थात आकलन ही एक अशी अवस्था आहे त्यामध्ये माहिती संपादन केले जाऊन तिचा सहसंबंध स्तर ज्ञानाशी जोडला जातो। पुढचा मुद्दा आहे आकलनाचे टप्पे। नंबर 1, भाषांतर किंवा रूपांतर, याला ट्रान्सलेशन असं आपण म्हणतो। सॅम पित्रोदा यांनी ज्ञान आयोगामध्ये भाषांतराचे महत्त्व स्पष्ट करून सांगितलेले आहे। यासाठी एका पदाची निर्मिती केलेली आहे। यामध्ये केवळ माहीत असलेली संकल्पना मांडणे एवढेच अपेक्षित नसून त्या माहितीचे अचूक भाषांतर किंवा स्वैर भाषांतर करणे विद्यार्थ्याला येणे आवश्यक आहे। त्या आकलनाच्या पातळीवर विद्यार्थ्यास शिक्षकाला नेऊन ठेवता आले पाहिजे। शालेय पातळीवर विद्यार्थ्यास मराठी, हिंदी, इंग्रजी भाषा शिकवल्या जातात, त्यामुळे त्याला या 3 भाषा अवगत होणं आवश्यक आहे। तसेच पुढील शिक्षणामध्ये विद्यार्थी परकीय भाषेचे ज्ञान सुद्धा घेऊ शकतो। भाषांतरकाराला परकीय दूतावासामध्ये नोकरीच्या संधी या उपलब्ध आहेत। दुसरा मुद्दा आहे स्पष्टीकरण। यामध्ये एखाद्या मुद्द्याचे स्पष्टीकरण करता आले पाहिजे। एखादे चित्र, आकृतीचा अन्वयार्थ लावता आला पाहिजे। त्यातील परस्पर संबंध स्पष्ट करून सांगता येणं आवश्यक आहे। या सर्व बाबींचे अध्यापन आकलन पातळीवरील अध्यापकाकडून जेव्हा केले जाते तेव्हा विद्यार्थ्यास त्या बाबीचे आकलन सहजगत्या होण्यास मदत होते। लर्निंग थिअरी ऑफ टीचर्स या पुस्तकात मॉरिस एल बिग्गी आकलन पातळीवरील अध्यापनाची व्याख्या पुढील प्रमाणे स्पष्ट करतात। That seeks to acquaint students with the relationship between a generalization and a particulars, between principles and solitary facts, and which shows the use to which the principles may be applied. थोडक्यात आकलन पातळीवरील अध्यापनातून विद्यार्थ्यांना सामान्यीकरण व विशेष माहिती, तत्वे आणि तथ्ये यांच्यातील संबंध जाणण्याची क्षमता निर्माण होते। तसेच कोणते तत्व वापरावयाचे याची क्षमता विकसित होते। आकलन पातळीवरील अध्यापनाची वैशिष्ट्ये।
या पातळीवर विद्यार्थी केवळ माहिती मिळवत नाही, तर त्या माहितीचे, नियमाचे, तत्वांचे सामान्यीकरण तो या पातळीवर करतो. विद्यार्थी दोन घटकातील परस्पर संबंध ओळखतो. या पातळीवर विद्यार्थी प्राप्त ज्ञानाचा दैनंदिन जीवनात उपयोग करतो. आकलन पातळीवरील उद्दिष्टे. यामध्ये विद्यार्थी प्राप्त माहितीचा संबंध, अर्थ लावून घेतो, आवश्यक माहिती मिळवतो, माहितीतील साम्यभेद स्पष्ट करतो, एखाद्या घटनेमागची कार्यकारण मीमांसा स्पष्ट करतो, तथ्यांच्या आधारे सामान्यीकरण करतो, नकाशे, तक्ते, आलेख यांचा अन्वयार्थ लावतो, दिलेल्या माहितीतील चूक शोधण्याचा प्रयत्न करतो, तथ्यांमधील सहसंबंध शोधून काढतो. आकलन पातळीवरील अध्यापनाचं स्वरूप. आकलन पातळीवरील अध्यापनाच्या स्वरूपाचे मुद्दे मी आपल्याला स्पष्ट करून सांगते. पाठ्यांशाचे स्वरूप आणि सादरीकरण यामध्येही अपेक्षित आहे. याची कार्यनीती सुद्धा लक्षात निश्चित झालेली आहे आणि L.W. अँडरसन यांनी इंटरनॅशनल एन्सायक्लोपीडिया ऑफ टीचिंग अँड टीचर एज्युकेशन मध्ये ही कार्यनीती सांगितलेली आहे. या कार्यनीतीमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, अध्ययनार्थीला तुम्ही प्रोत्साहन द्या, त्याच्यानंतर त्यांचं पूर्वज्ञान जागृत करा, आकलन कृतीवरती त्यांना ताबा मिळवायला सांगा. त्याचबरोबर एखादी कार्यनीती आपण जर सांगणार असतो तर त्याचं प्रशिक्षण द्या आणि त्याच्यामध्ये व्यवस्थितपणा असणं आवश्यक आहे. आणि त्याचबरोबर ही आकलन पातळीवरील अध्यापन आपण ज्या वेळेला करत असतो त्यावेळेला शिक्षकाची भूमिका, विद्यार्थ्याची भूमिका, प्रेरणेचं स्वरूप, मूल्यमापन कोणत्या पद्धतीनं करायचं आणि प्रतिमान हे कसं आहे याविषयी मी आपणास सांगते. पायरी क्रमांक 1 मध्ये पाठ्यांश हा संरचित व क्रमबद्ध असतो. पाठ्यांशाची पूर्वज्ञानाशी सांगड घातली जाते. प्राप्त ज्ञानाचा दैनंदिन जीवनाशी हा संबंध जोडला जातो, तो या पाठ्यांशाचे स्वरूप आणि सादरीकरणामध्ये. त्याच्यानंतर कार्यनीती या पायरीमध्ये यातील व्यवस्थितपणा या मुद्द्यामध्ये डेव्हिड पर्किन, अमेरिकन शिक्षण तज्ञ यांनी द प्रोफेशनल जर्नल ऑफ द अमेरिकन फेडरेशन ऑफ टीचर यामध्ये आकलन पातळीवरील अध्यापन करताना खालील गोष्टींना महत्व देण्यास सांगितलेले आहे. म्हणजे हा जो व्यवस्थितपणा आहे, हा व्यवस्थितपणा आकलन पातळीवरती अध्यापन करताना आणण्यासाठी डेव्हिड पर्किन यांनी काय सांगितलेलं आहे, तर त्यांनी आपल्याला हे सूचित केलेलं आहे की अध्ययन ही दीर्घकाळ व विचार केंद्रित प्रक्रिया बनवा, निरंतर मूल्यमापन केलं पाहिजे, प्रभावी सादरीकरणाद्वारे अध्ययनाला सहाय्य केलं पाहिजे, आंतरशाखीय व शाखांतर्गत समन्वय साधला पाहिजे, अध्ययन संक्रमणाचे शिक्षण द्यावे, विद्यार्थ्याच्या विकास घटनांकडे अवधान द्यावे. पायरी क्रमांक 3 शिक्षकाची भूमिका. शिक्षक हा मुख्य भूमिकेत असतो आणि विषय केंद्रित शिक्षण असतं. विद्यार्थ्यांनी विषयावर प्रभुत्व मिळवण्यासाठी भर द्यावा ही शिक्षकाची अपेक्षा असते. पायरी क्रमांक 4 विद्यार्थ्याच्या भूमिकेमध्ये समजून ज्ञान आत्मसात करणे अपेक्षित आहे. यामध्ये विद्यार्थी क्रियाशील भूमिकेत असावा आणि विचारणा करून त्याने शंका दूर करून घ्याव्यात अध्यापकाकडून. अध्यापकाच्या चौकटीतच अध्ययन हे विद्यार्थ्याला यामध्ये करावे लागते, या प्रतिमानामध्ये. म्हणजे पायरी क्रमांक 5 हा प्रेरणेचा असून बाह्य प्रेरणा आणि आंतरिक प्रेरणेचा वापर केला जातो. पायरी क्रमांक 6 मूल्यमापनाची तंत्रे. मूल्यमापन हे विद्यार्थ्याचं तोंडी, लेखी, प्रात्यक्षिक परीक्षा या परीक्षांच्या माध्यमातून केलं जातं. या परीक्षेतून विद्यार्थ्यांचे संश्लेषण, विश्लेषण, तुलना, सामान्यीकरण या क्षमतेची चाचणी घेतली जाते. यासाठी वस्तुनिष्ठापेक्षा लघुत्तरी प्रश्नांवरती जास्त भर दिला जातो. मुक्त प्रश्न, सारांश, थिंकिंग अलाउड, उपयोजन याद्वारेही मूल्यमापन करता येते. यानंतरचा मुद्दा आहे आकलन पातळीवरील अध्यापनासाठी मॉरिसन यांनी सांगितलेले प्रतिमान. आकलन पातळीवरील अध्यापनासाठी मॉरिसन यांनी जे प्रतिमान सांगितलेलं आहे त्या प्रतिमानाचा उद्देश, आकलन पातळीवर अध्यापनाचा उद्देश हा विद्यार्थ्यांच्या संकल्पनेवर प्रभुत्व निर्माण करणे किंवा मिळवणे हा आहे. तसेच विद्यार्थ्यांनी विषयावर प्रभुत्व निर्माण करावे, त्याचा उपयोग करावा, विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वात बदल होण्यासाठी याचा उपयोग होतो. याची संरचना या पातळीवरील अध्यापनाचे 5 टप्पे सांगितलेले आहेत. नंबर 1 शोध. यामध्ये प्रश्न विचारून पूर्वज्ञान जागृतीचा शोध, मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून विषय ज्ञानाचे विश्लेषण करणे, तसेच नवीन ज्ञान किंवा विषयाचे सादरीकरण कसे करणार हे ठरवले जाते. नंबर 2 आहे सादरीकरण. सादरीकरणाच्या पायरीवर शिक्षक अधिक कृतीशील असतो.
शिक्षकाकडून पाठ्यांश छोट्या छोट्या घटकात सादर केला जातो. पाठ्यांश सादरीकरणावेळीच शिक्षक पाठ्यांश विद्यार्थ्यांना समजला आहे किंवा नाही याचे आकलन करतो. समजला नसेल तर जोपर्यंत विद्यार्थ्यांना पाठ्यांशाचे आकलन होत नाही तोपर्यंत शिक्षक त्याचे सिंहावलोकन करतात. पुढची पायरी आहे आत्मसात करणे म्हणजेच असिमिलेशन. या पायरीवर शिक्षक असे गृहीत धरतात की विद्यार्थ्यांनी नवीन ज्ञान मिळविणे आहे. आकलनासाठी शिक्षक विद्यार्थ्यांना नवीन संधी उपलब्ध करून देतात. या आत्मसात्मीकरणाची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आपल्याला सांगता येतील. नंबर 1, संकल्पनेवर प्रभुत्व निर्माण होते कारण असिमिलेशन द्वारा सामान्यीकरणासाठी प्रसंग सादर केला जातो. नंबर 2, विद्यार्थी स्वतः प्रयोगशाळा किंवा ग्रंथालयात काम करतो. त्याला स्वाध्याय किंवा गृहपाठही दिला जातो. नंबर 3, असिमिलेशन वेळी पर्यवेक्षित अभ्यास गरजेचा असतो. शिक्षक व विद्यार्थी दोघेही क्रियाशील असतात. पर्यवेक्षणाच्या वेळी विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार शिक्षक मार्गदर्शन करत असतो. विद्यार्थ्याच्या प्रभुत्वाची चाचपणी शिक्षक करतो. नंबर 4, संघटन. असिमिलेशन हे प्रभुत्व चाचणीच्या वेळी होते. हा त्याचा कालावधी असतो. प्रभुत्व चाचणीनंतर विद्यार्थी पाठ्यांशाच्या स्वरूपानुसार त्याचे संघटन किंवा पाठांतर करू शकतो. मॉरिसनच्या मते संघटनादरम्यान विद्यार्थ्याला पुनर्सादरीकरणाच्या संधी प्राप्त करून दिल्या जातात. विद्यार्थी स्वतःच्या भाषेत अभिव्यक्त होतो. तो कोणाच्याही मदतीशिवाय करतो किंवा नाही याचे शिक्षकाने निरीक्षण करायचे असते. पाठांतर ही आकलन पातळीवरील अध्ययनाची शेवटची पायरी आहे. येथे विद्यार्थी पाठ्यांश शिक्षक सहकार्यांसमोर म्हणून दाखवतो किंवा वाचून दाखवतो. यानंतरची पायरी आहे सामाजिक प्रणाली. आकलन पातळीवर सामाजिक प्रणाली सतत बदलते. सादरीकरणाच्या टप्प्यावर स्मृती स्तरामध्ये शिक्षक हा जास्त क्रियाशील असतो व तो विद्यार्थ्यांच्या वर्तनावर नियंत्रण प्रस्थापित करतो. तसेच योग्य प्रेरणाही देतो. ही प्रेरणा आंतरिक किंवा बाह्य असते. चौथी पायरी आहे सहाय्यभूत प्रणाली. ही प्रणाली स्थिर नसते, ती सतत बदलत असते. विद्यार्थ्यांना असिमिलेशनमध्ये प्रवेश करण्यासाठी सादरीकरणाची परीक्षा पास व्हावी लागते. असिमिलेशन चाचणी पास झाल्यानंतर तो संघटन व पाठांतर यामध्ये प्रवेशित होतो. संघटनानंतर लेखी चाचणी घेतली जाते व पाठांतरासाठी तोंडी परीक्षा घेतली जाते. आता आकलन पातळीवरील अध्यापनाचे फायदे. पाठ्यक्रम, शिक्षण व्यवस्था या सर्व गोष्टी नियोजित, क्रमबद्ध व सुव्यवस्थित असतात. बोधस्तरावर मिळविलेले ज्ञान अधिक प्रभावशाली व स्थायी असते. आकलन पातळीवरील अध्यापनामुळे विद्यार्थ्याला बौद्धिक क्षमता विकसित करण्याची संधी मिळते. या पातळीवर विद्यार्थी सामान्यीकरणावर उतरतो, त्यामुळे दैनंदिनातील समस्या जाणून घेण्यास शिकतो. आकलन पातळीवरील अध्यापनाचे तोटे. शिक्षण विषय केंद्रीय व अध्यापन केंद्रीय आहे. विद्यार्थ्यांना यामध्ये खूप संधी मिळत नाही. बाह्य प्रेरणेचा जास्त वापर केला जातो. मूल्यमापन कठोर असते. विशिष्ट प्रतिसाद अपेक्षित असतो. उच्च बौद्धिक क्षमता विकसित होत नाही. हे अध्यापन जास्त विचारप्रधान असते. यातून जो शिक्षण घेतो ते अर्थपूर्ण होते. यातून विद्यार्थ्याला सामान्यीकरणाची मर्मदृष्टी प्राप्त होते. त्यावर आधारित ते पुढील अध्ययन करू शकतात. शिक्षक क्रियाशील असतो. थोडक्यात काय, शिक्षकाचे अध्यापन असे असावे किंवा व्हावे की विद्यार्थ्याच्या बौद्धिक क्षमता विकसित होते. अध्यापनाचे आकलन मधला क मुद्दा हायरार्की इन टीचिंग स्ट्रक्चर. अध्यापन आराखड्यातली उतरण किंवा श्रेणीबद्ध रचना. अध्यापन प्रक्रियेत कमीत कमी 2 व्यक्ती एकत्र आल्या पाहिजेत. त्यातील एक अध्यापक असेल तर दुसरा अध्ययनार्थी. या 2 व्यक्ती विशिष्ट हेतूने एकत्रित आलेल्या असल्या पाहिजेत. अध्यापन प्रक्रियेत या उपपत्तींच्या पुरस्कर्त्यांनी खालील गोष्टींचा समावेश केलेला आहे. अध्ययनार्थ्याचे अध्ययनपूर्व वर्तनमापन, अध्ययनपूर्व वर्तनापासून मध्यावधी अध्ययन वर्तन यातील फरक मोजणे, अध्यापन पद्धतींचा उपयोग आणि अध्ययनानंतर वर्तनाचे मापन. ही अध्यापन उपपत्ती मानसशास्त्रीय अध्ययन विषयक उपपत्तीवर आधारलेली आहे. या उपपत्तीत अध्यापनकर्त्यांचे पृथक्करण, उद्दिष्टे ठरविणे, अध्ययनार्थ्यांचे प्रारंभिक वर्तन तसेच अध्यापन मांडणीची निवड व अध्ययनार्थ्यांचे अंतिम वर्तन यांचा प्रामुख्याने समावेश होतो. अध्यापनातील ही मानसशास्त्रीय अध्यापन उपपत्ती भारतीय शिक्षणतज्ञ आणि विचारवंत शिव के मिश्रा यांनी मांडली आहे. यावर आधारित सामान्य अध्ययन उपपत्ती असल्याचे आपल्याला दिसून येते. जनरल थिअरी ऑफ टीचिंग. या उपपत्तीनुसार
अध्यापन प्रक्रियेच्या माध्यमातून अध्ययनार्थ्याच्या वर्तनात बराच बदल घडून आल्याचं आपल्याला दिसून येतं. अध्यापनावर परिणाम करणारी विविध चले असतात, जी चले विविध पातळींवर कार्य करीत असतात. यात अध्यापन पूर्वस्थिती, अध्यापन प्रक्रिया आणि अध्यापनानंतरची स्थिती हे 3 स्तर आहेत. अध्यापनाची गुणवैशिष्ट्ये या 3 वेगवेगळ्या स्तरातून पाहणे महत्वाचे मानले आहे. पहिला स्तर, फर्स्ट लेवल. 1. अध्ययनार्थी शिक्षक, अध्ययनार्थी 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 अनेक अध्ययनार्थी यात सहसंवाद घडून आला पाहिजे. अध्ययनार्थ्याच्या कार्यक्षमता शाब्दिक व अशाब्दिक सांकेतिकीकरणात निसांकेतिकीकरणावर अवलंबून आहे. म्हणजे यात एन्कोडिंग आणि डिकोडिंग अपेक्षित आहे. शिक्षकाने अध्ययनार्थी क्रियाशील आहे किंवा नाही याची खात्री करून घ्यावी. दुसरा स्तर, पहिल्या स्तरातील अपेक्षित गोष्टी पूर्ण झाल्या आहेत हे गृहीत धरले जाते. अध्यापनातून होणारी रचना अध्ययनार्थ्यांच्या गुणवैशिष्ट्याची पद्धती आणि अभ्यासक्रमाशी सुसंगत असावी. एकच अध्यापन मांडणी अनेक उद्दिष्ट साध्य करू शकते. अध्यापन मांडणी अध्ययन उपपत्तींशी सुसंगत असावी, म्हणजे अध्ययनार्थ्यांची कार्यक्षमता वाढते. तिसरा स्तर, ही मूल्यमापनाची अवस्था किंवा स्तर आहे. अध्ययनार्थींच्या प्रगतीचे मूल्यमापन या स्तरामध्ये केले जाते. हे मूल्यमापन उद्दिष्टांच्या संदर्भात तसेच अध्यापनपूर्व मांडणी सुधारण्याच्या बाबतीत असते. अध्ययनार्थ्यांकडून कमीत कमी किती प्रगतीची अपेक्षा आहे हेही पुरवावे. अध्ययन अध्यापन या प्रक्रिया परस्परावलंबी व परस्पर पूरक आहेत, पण त्या एकमेकींपासून वेगळ्या असल्यामुळे त्यांच्या उपपत्तीचा आपण स्वतंत्रपणे विचार केला. अध्ययन उपपत्तींचे स्वरूप मानसशास्त्रीय आहे, तर अध्यापन उपपत्ती सामान्यतः सामाजिक स्वरूपाच्या आढळून येतात. अध्यापन उपपत्ती या अध्ययन उपपत्तीवर आधारलेल्या दिसून येतात. अध्ययन उपपत्तीत चेतक, प्रतिसाद यांचा विचार केलेला दिसून येतो, तर अध्यापन उपपत्ती शिक्षक, अध्ययनार्थी व पाठ्यविषयांशी संबंधित आहे. अध्ययन उपपत्तीतून अध्ययनाचे स्वरूप व्यक्त होते, तर अध्यापन उपपत्तींचा संबंध परिणामकारक व प्रभावी अध्यापनाशी असतो. अध्यापन परिणामकारक व प्रभावी होण्याच्या संबंधात अध्यापन प्रतिमाने ही उपयुक्त ठरत असल्याचं आपल्याला दिसून येतं.